प्रयत्न करणे, मनभर त्या ठिकाणी ऐका पण कणभर त्या ठिकाणी त्यांचा आचरण करण्याचा प्रयत्न करा. तो दिवस आचरण करण्याचा दिवस आपल्या सद्गुरूंना काय आवडत होतं? बस ते भक्तांनी आपल्या दैनंदिन जीवनात एक तरी गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनात उतरवण्याचा दिवस, त्याचं नाव आहे गुरुपूजनाचा दिवस. संत अच्युत महाराजांच्या बाबतीत तर तेच घडलं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सद्गुरू, आणि ज्या वेळेला त्यांनी वयाच्या 17व्या वर्षीपासून अच्युत महाराजांवर खूप मेहनत घेतली, योगाभ्यास शिकवला, पाण्यावर कसं तरंगायचं, प्लाविनी कुंभक काय, केवल कुंभक काय, योगाभ्यासाच्या माध्यमातून परिपूर्ण केलं, साहित्य लेखनाच्या माध्यमातून परिपूर्ण केलं. आज वंदनीय राष्ट्रसंतांचे अख्ख्या भारत देशामध्ये अनेक सद्भक्त लाखो करोडो असतील, पण संत मालिकेमध्ये गोवलं जाणारं अमृत पुष्प ही केवळ आणि केवळ श्री संत अच्युत महाराजच आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचं अमृतफळ जर आमच्या या महाराष्ट्राच्या भूमीला कोणाच्या रूपाने लाभलं असेल तर त्या महापुरुषाचं नाव आहे श्री संत अच्युत महाराज. अशा संत अच्युत महाराजांनी आपल्या सद्गुरूंनी घेतलेल्या मेहनतीचं चीज करून दाखवलं. एक कोणत्याही अँगलने अच्युत महाराजांचं चरित्र तुम्ही पहा, ते परिपूर्णच आहे. तपश्चर्याच्या माध्यमातून पाहिलं, 17 वर्ष कठोर तपश्चर्या अच्युत महाराजांची झाली. साहित्य लेखनाच्या माध्यमातून पाहिलं, 110 संस्कृतातले धर्मग्रंथ मराठीत आणणारी महाराष्ट्राची आधुनिक व्यासपणे संत अच्युत महाराज मी पहिलेच आपल्याला बोललेलो आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून पाहिलं, आज श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल हजारो लोकांना जीवन दान देते आहे. कोणी म्हणतात का हो दानात दान, या जगात पाणी दान, रक्तदान, कोणी म्हणतात किडनी दान, आता अवयव दान, याच्या कोणी म्हणतात दानात दान ते नेत्रदान, याच्यापेक्षा श्रेष्ठ दान कोणचं असेल तर जे अच्युत महाराजांनी आज अखिल महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या भारत देशाला प्रदान केलेलं दान आहे, त्याचं नाव आहे दानात दान ते जीवन दान. संतांची कोणतीच गोष्ट वाया जात नाही, संतांची बेमारी वाया जात नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जर कॅन्सरसारखी, कर्करोगासारखी दुर्धर बिमारी झाली नसती तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूरला उघडण्यातच आलं नसतं आणि हजारो लोकांना जीवनदान मिळालं नसतं. मग संत अच्युत महाराजही कशी सुटणार? संत अच्युत महाराजांना सुद्धा 92-93 मध्ये एकामागून एक जर 3-3 हार्टचे झटके आले नसते तर आज अमरावती सारख्या ठिकाणी विद्यापीठापासून 3 किलोमीटर अंतरावर हजारो लोकांना जीवनदान देणारं श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल उभंच राहिलं नसतं. 3 हार्ट अटॅक आले. मी अच्युत महाराजांना ज्या वेळेला विचारलं, म्हणलं बाबाजी 3 हार्ट अटॅक आले, कामाचे आहेत म्हणे ते आपल्या. म्हणलं कसं काय? हे 3 हार्ट अटॅक आले म्हणून तर 3 मजली हार्ट हॉस्पिटल आपलं उभं राहिलं. एका झटक्यामध्ये 1 मजला, दुसऱ्या झटक्यामध्ये दुसरा आणि तिसऱ्या झटक्यामध्ये 3रा मजला. सरकारची एकही पैशाची मदत न घेता लोकवर्गणीतून साकारलेलं महाराष्ट्रातलं पहिल्या नंबरचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर कोणचं असेल तर त्या हॉस्पिटलचं नाव आहे श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल. आज अच्युत महाराजांच्या आरतीतला पैसा, जे दीनदुबळे दुःखी कष्टी लोक आहेत, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरीचो हृदय, दया करी जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू केती अरे ते भगवंताची मूर्ती. महारोग्यासारख्या, ज्याला आपण लेप्रसी म्हणतो अंग्रेजीमध्ये, त्या महारोगासारख्या रोगाने पीडित अशा महारोग्यांच्या सेवेसाठी, अनाथ बालिकांच्या सेवेसाठी, अनाथ बालकांच्या सेवेसाठी अच्युत महाराजांच्या आरतीतला पैसा आज पावे तो 40 वर्षामध्ये अच्युत महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून 25 लाख रुपये त्या अनाथ बालिकांच्या सेवेकरता प्रदान करून टाकलेला आहे. सांगा ना हो, अच्युत महाराज कोणत्या अँगलने कमी आहेत? सामाजिक कार्याच्या माध्यमातून, तपश्चर्याच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून का बरं अश्रुभिक्षा पूर्ण करून दाखवली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आता श्रावण महिना येईल पुढे, श्रावण महिन्यामध्ये कधी कार्यक्रम नसत घेत, श्रावण महिन्यामध्ये श्रवण करत असत. अनेक महाराष्ट्रातले दिग्गज साधू संत बोलवायचे आणि कीर्तनकार, प्रवचनकार, आणि स्वतः तिथे खुर्ची टाकून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रवचन श्रवण करत असत. आणि त्याच्यामध्ये 7 दिवसपर्यंत श्री संत अच्युत महाराजांचं सुद्धा प्रवचन राहायचं. पहिल्याच वर्षी अच्युत महाराजांनी तिथे
ओवी घेतली होती. कोणची? तीच आजची गुरुपौर्णिमेची ओवी. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा. पुढचा श्लोक तो पुष्कळ मोठा आहे तो. नमो आदिरूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी. एवढं त्या ठिकाणी घेण्याची गरजच नाही. अच्युत महाराजांनी फक्त एकच ओवी घेतली, नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा. आणि एकाच ओवीवर नमो म्हणजे काय, सद्गुरु म्हणजे काय, ज्ञानदीपक म्हणजे काय, प्रकाश म्हणजे काय, 7 दिवस एकाच ओवीवर एकेका शब्दाचं, जसं लहान लहान टाका विणून जसं आपण स्वेटर तयार करतो तसं आध्यात्मिक स्वेटर, आध्यात्मिक वस्त्रच अच्युत महाराजांनी एकेका शब्दाचं विवरण करून, विवेचन करून जनतेला प्रदान केलं. त्यावेळेस दुसऱ्या वर्षी अच्युत महाराजांनी विषय घेतला होता अग्नी. अग्नीचे सुद्धा अच्युत महाराजांनी प्रकार सांगितले. अग्नी, दावाग्नी, जठराग्नी, प्रेताग्नी, त्याच्यानंतर यज्ञाग्नी, असे अनेक प्रकारचे अग्नीचे प्रकार ज्या वेळेला अच्युत महाराजांनी सांगितले त्यावेळेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समारोपाच्या दिवशी आपल्या ताडकनी खुर्चीतून उठले, व्यासपीठावर गेलेत आणि आपल्या भक्ताला त्या ठिकाणी कडकडून आलिंगन मारलं, कडकडून आलिंगन दिलं अच्युत महाराजांना. आणि मग जनतेला सांगायला लागले, मी अनेक साधू संत महात्मे पाहिलेत, परंतु नित्य सर्वगत स्थाणू अचल सनातन नित्यनेमाने वागणारा आणि आपल्या नैमित्तिक कर्मामध्ये कुठेही कधीही कुचराई न करता आहे त्या परिस्थितीमध्ये जगणारा आत्मज्ञानी आत्मसामर्थ्यवान महापुरुष माझ्या तरी पाहण्यामध्ये संत अच्युत महाराजांच्या व्यतिरिक्त कोणी नाही आहे. आणि त्यावेळेला राष्ट्रसंतांचे वाक्य होते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. आज तो बोले गुरु से भी चेला बडकर निकला. हे राष्ट्रसंतांचे त्यावेळेचे वाक्यात भाविकांना, आज तो बोले गुरु से भी चेला बडकर निकला. काय प्रसंग असेल तो विचार करा त्याचा. म्हणून अशा परिस्थितीमध्ये अश्रुभिक्षा, आनंदाश्रू, दुःखाश्रू. दुसरी भिक्षा आहे अनुभव भिक्षा. अनुभवाचे ज्ञान ते सद्गुरूचे स्थान. सगळ्यात मोठा अनुभव जर कोणचा असेल तो प्राप्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपूजनाचा दिवस. सद्गुरूच्या दरबारामध्ये जा आणि त्यांचा स्वानुभव, आत्मानुभव प्राप्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपूजनाचा दिवस. अनुभव भिक्षा. अच्युत महाराज नेहमी सांगत असत, पुस्तकी ज्ञानावर नका जाऊ, बुकिश नॉलेज नाही. व्हॉट अबाउट द प्रॅक्टिकल नॉलेज. प्रात्यक्षिक काय आहे ते करून पहा. प्रत्यक्षासी प्रमाण नसे भूमंडळी, ही अच्युत महाराजांची नेहमीची ओवी आपण प्रवचनामध्ये श्रवण केली असेल. प्रत्यक्षात काय आहे, बुकिश नॉलेज नाही. एका ठिकाणी काही विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू चालू होता आणि जो ऑफिसर माणूस होता, काही विद्यार्थी लाईनीत लागले होते. एका पोराला, विद्यार्थ्याला बोलावलं आणि त्याला विचारलं, तिथे एक काचेची मोठी प्लेट होती आणि त्याला विचारलं की ही जर खाली पडली तर याचे किती तुकडे होतील. तो डोक्यामध्ये विचार करायला लागला. तो म्हणे 2 तुकडे होते. त्याला रिजेक्ट केलं. दुसरा आला, म्हणे सर काय म्हणणं आहे तुमचं, ही जर काचेची प्लेट खाली पडली तर याचे किती तुकडे होतील. बुकिश नॉलेज, पुस्तकी नॉलेज. त्याने लगेच उत्तर दिलं, याचे 5 तुकडे होतील. त्यालाही रिजेक्ट केला. तिसऱ्याला बोलावलं. तो म्हणे 7 तुकडे होतील. पण त्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी 5वा मात्र अत्यंत हुशार होता. ज्या वेळेला या ऑफिसरने विचारलं, म्हणे ही जर प्लेट खाली पडली तर याचे किती तुकडे होतील. म्हणे सर प्लेट द्या माझ्या हातात. प्लेट दिली आणि ताडकनी आपटली खाली. ताडकनी आपटल्याबरोबर ज्या वेळेला ते सगळे तुकडे झाले त्यांनी ते गोळ्या केले. सगळे बारीक चिरीक तुकडे, मोठे तुकडे गोळा केले. ते मोजले. म्हणे गुरुजी याचे 15 तुकडे हे आत्ताच माझ्या हातामध्ये आलेले आहेत. हे सिलेक्टेड. प्रात्यक्षिक नॉलेज, बुकिश नॉलेज नाही. अहो अच्युत महाराजांच्या बाबतीत हेच घडलं ना. ज्या वेळेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे पहिल्यांदा अच्युत महाराज गेले वयाच्या 17व्या वर्षी आणि मला रामाचं दर्शन घडवून द्या सद्गुरू राया, त्यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकच वाक्य उच्चारलं. म्हणे हे पहा, मला जितका अनुभव आलेला या पारमार्थिकतेच्या, आध्यात्मिकतेच्या माध्यमातून तितकी तयारी म्हणे अच्युत महाराज मी तुमची करून देतो. बढाया नाही मारल्या. हे लक्षात घ्या. माझी जितकी तयारी आहे तितकी तयारी मी आपणा सारिखे करती तात्काल नाही काळ वेळ तया लागली.
मला जितकं माहिती आहे या परमेश्वरी तत्वज्ञानाचं, तेवढं मी तुम्हाला ते तत्वज्ञानाचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, मला जितका अनुभव आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा अत्यंत मोलाचा आहे. जसं मी गुळावर प्रवचन केलं, गुळ लाल असतो, गुळ गोड असतो, गुळ ऊर्जा निर्माण करतो, गुळ खराब झालेला आवाज, ज्याला बोलावं लागतं, ज्याला गायन करावं लागतं, त्याला जर गुळाचा खडा खाल्ला तर त्याचा आवाजही व्यवस्थित होतो. गुळाने तुमच्या आमच्या प्लेटलेट वाढतात, गुळाने तुमचं आमचं हिमोग्लोबिन वाढते. अरे पण एवढी बडबड करण्यापेक्षा तो समोरचा एक गुळाचा खडा घेऊन समोरच्या तोंडामध्ये कुचाक, समोरच्या तोंडामध्ये तो त्या ठिकाणी घाल, म्हणजे एवढी बडबड करण्याची गरजच नाही पडणार. का? कारण त्याला अनुभव येईल ना त्याचा. विनाकारांची फालतू तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा अनुभवाचे ज्ञान ते सद्गुरूचे स्थान. अनुभव सुद्धा 3 प्रकारचे आहेत. एक पारमार्थिक सत्तेचा अनुभव, त्याला परमेश्वरी कृपेचा अनुभव म्हणतात. पारमार्थिक सत्ता म्हणजे देवाची सत्ता, परमेश्वराची सत्ता. परमेश्वरीची कृपा जर ज्याच्यावर झाली, लहर महर से कृपा मिले तो समजो उसका भाग खुले. त्याचा अनुभव घेता येतो पण ते शब्दात मांडता येत नाही, हे लक्षात घ्या. त्याला पारमार्थिक सत्तेचा अनुभव म्हणतात. दुसरा अनुभव आहे व्यवहारिक सत्तेचा अनुभव, त्याला संतांची सत्ता म्हणतात. जशी पारमार्थिक सत्ता ही परमेश्वराची सत्ता आहे, तो व्यवहारिक सत्ता ही संतांची सत्ता आहे. संत, अरे कोण जाणे त्याच्या आत्मसामर्थ्याचा अंत, त्याचं नाव संत आहे. सत्पुरुष सत्प्रवृत्तीने घडवतो आणि स्वतःही घडतो, त्याचं नाव सत्पुरुष. महापुरुष जो महानतेने तुम्हा आम्हाला घडवतो, त्याचं नाव महापुरुष. साधू ज्यांनी आपले 6 धुवून टाकलेले आहेत, ज्याचं बोलणं साधं, ज्याचं चालणं साधं, ज्याचं पाहणं साधं, त्याचं नाव या जगतामध्ये साधू आहे. संत, सत्पुरुष, महापुरुष आणि साधू या 4 व्याख्या बाजूला सारून जो केवळ आणि केवळ फक्त पैशाशी एकरूप होतो, तो मात्र चिल्लर बनल्या वाचून राहत नाही, हे लक्षात घ्या. जो ज्या गोष्टीशी एकरूप होणार ते रूप त्याला प्राप्त होण्याची प्रक्रिया, त्याचं नाव आहे ध्यान अवस्थित तद्गतेन मनसा जो पश्यन्त्यम योगिनो. ध्यान म्हणजे एकरूप होण्याची प्रक्रिया. सत्प्रवृत्तीशी एकरूप व्हाल तर सत्पुरुष बनाल, महानतेशी एकरूप व्हाल तर महापुरुष बनाल. ज्यांनी आपले 6 धुवून टाकले या वृत्तीशी एकरूप व्हाल तर तो साधू बनेल. ज्याच्या आत्मसामर्थ्याचा न कळे अंत, या वृत्तीशी एकरूप, या अवस्थेशी एकरूप व्हाल तर त्या ठिकाणी तो संत बनल्या वाचून राहणार नाही. पण जो पैशाशी एकरूप होणार तो चिल्लरी बनल्या वाचून राहणार नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये दुसरा जो त्या ठिकाणी अनुभव आहे, तो पहिला म्हणजे पारमार्थिक अनुभव, पारमार्थिक सत्तेचा. दुसरा म्हणजे व्यावहारिक सत्तेचा अनुभव. त्याचं वर्णनही करता येते आणि त्याचा अनुभवही घेता येतो. संत अच्युत महाराज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाभ्यास करायचे. किती लोक योगाभ्यास करतात, किती लोक त्या ठिकाणी आसनं करतात. आसनाने त्या ठिकाणी शरीर बळकट बनते. आसनाने तुमचे आमचे रोग भोग हे सगळे दूर पडतात. नुसतं बडबड करून काय उपयोग आहे? अनुभव घे ना त्याचा, जो अच्युत महाराजांनी घेतला. मी तेच तर सांगतोय, त्याचंच तर नाव गुरुपूजनाचा दिवस आहे, की आपल्या सद्गुरू अच्युत महाराजांनी जो आयुष्यामध्ये अनुभव घेतला त्याला थोडासा तो स्पर्श कर. त्याचं नाव आहे चरणस्पर्श. चरणस्पर्श म्हणजे फक्त साधू संतांच्या चरणाला आडवं तिडवं त्या ठिकाणी चिमटे घ्या आणि ओढाव आणि आपणही पडावून त्यालाही पाडाव, त्याचं नाव चरणस्पर्श नाही आहे. संत सत्पुरुष दैनंदिन, चरण म्हणजे गती. ऐकून घ्या चरणस्पर्श या शब्दाचा अर्थ. चरण म्हणजे गती आणि संत सत्पुरुष आपल्या दैनंदिनीमध्ये ज्या गतीने चालतात, जे आचरण करतात, जो स्वानुभव घेतात, त्याच्यातल्या एखाद्या तरी अनुभवाला स्पर्श करून आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणे, त्याचं नाव आहे खरं चरणस्पर्श. म्हणून त्याचं वर्णनही करता येते आणि त्याचा अनुभव घेता येतो. त्याला व्यावहारिक सत्तेचा अनुभव म्हणजे संतांचा अनुभव असं म्हणतात. तिसरा अनुभव आहे, त्याचं नाव आहे प्रतिभासिक सत्तेचा अनुभव. प्रतिभासते पण तसं नसते. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. प्रतिभासिक सत्तेचा अनुभव, प्रतिभासते पण तसं नाही आहे. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला अशा उन्हाच्या लावा एखाद्या हरणाला
त्या दिसतात, त्याला वाटते पाणीच त्या ठिकाणी चाललेलं आहे का, पाण्यासारखं प्रतिभासते, पाण्याप्रती भासते, पण ते त्याच्या मागे धावतच जाते, पण त्याला पाणी काही शेवटपर्यंत मिळत नाही. त्याचंच नाव आहे मृगजळ. मृगजळाच्या मागे पडू नये. प्रतिभासते पण तसं नसते, त्याला प्रतिभासिक सत्तेचा अनुभव म्हणतात. प्रवचनाला निघालो, पण मध्येच एक ससा आला आणि त्यांनी आपल्या शिंगाने मला त्या ठिकाणी पाळलं आणि मी जखमी झालो, म्हणून मला प्रवचनाला यायला 15 मिनिट वेळ झाला. असं एखाद्या भक्ताने जर आपल्याला सांगितलं, वर्णन करता येते पण अनुभव घेता येत नाही. मुळामध्ये हाच शब्द चुकीचा आहे की सशाला कधीतरी शिंग असतात का, म्हणजे तुम्ही त्याला प्रति बैल म्हटलेला आहे किंवा प्रति गाय म्हटलेला आहे किंवा प्रति म्हैस म्हटलं असेल कदाचित, पण ते तसं नाही आहे ना. प्रत्यक्षात पाहिलं तर तसं नाही आहे ना. प्रतिभासते पण तसं नसते, त्याला प्रतिभासिक सत्तेचा अनुभव असं म्हणतात. पारमार्थिक सत्तेचा अनुभव परमेश्वराची सत्ता, व्यावहारिक सत्तेचा अनुभव संतांची सत्ता. पहिली सत्ता अनुभवता येते पण वर्णन करता येत नाही. दुसरी सत्ता अनुभवही घेता येतो, वर्णनही करता येतो. आणि तिसरी जी सत्ता आहे प्रतिभासिक सत्ता, प्रतिभासते पण तसं नसते, याचं वर्णन करता येते पण अनुभव घेता येत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून अनुभवाचे ज्ञान ते सद्गुरूचे स्थान. एक तरी अनुभव हा दैनंदिन जीवनात उतरवण्याचा दिवस म्हणजे गुरुपूजनाचा दिवस आहे. तिसरं त्या ठिकाणी भिक्षा जर कोणची असेल, सगळ्यात पहिली अश्रू भिक्षा, दुसरी अनुभव भिक्षा, तिसरी आहे शांती भिक्षा. सद्गुरूंपासून प्राप्त करावी. कोणी म्हणतात का शांती म्हणजे काय, राष्ट्रसंतांचं भजनच आहे, शांती कुणाला कशी लाभते वाढतसे ज्वाळा, विचारा जाऊन शहाण्याला रे, विचारा जाऊन शहाण्याला. शांती कुणाला कशी लाभते वाढतसे ज्वाळा, विचारा जाऊन शहाण्याला. कोणी म्हणतात आपल्या बायकोचं नाव किंवा मुलीचं नाव शांती ठेवून द्या, ओरडा जोरजोराने, ओ शांती ओ शांती. नुसतं शांती शांती ओरडल्याने काही त्या ठिकाणी त्याच्या घरात शांती पसरणार नाही आहे. किंवा आपल्या मुलीचं नाव किंवा बायकोचं नाव शांती ठेवल्याने आपल्या घरामध्ये शांती येणार नाही. भाविकांना अशांती मात्र पसरेल याच्या ओरडण्याने, शांती तर नाही पसरणार. बरेच जण गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून रिटायर्ड होतात आणि रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना 25-30 लाख रुपये मिळतात गव्हर्नमेंट नोकरीतून. आता कधी न पाहिले डोळा आणि येऊन पडले गळा. कधी इतका पैसा पाहिला नाही आणि एकदम 25-30 लाख रुपये येऊन पडतात. मग काय करा, तीर्थयात्रा धमोधमा. चला हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सब तीर्थ बार बार, लेकिन गंगा सागर एक ही बार. पण मला तर वाटते या सगळ्या तीर्थ जेवढे मोलाचे आहे, जेवढे महत्वाचे आहे, याच्यापेक्षा एकच तीर्थ अत्यंत मोलाचं आहे आणि ते म्हणजे संत अच्युत महाराजाचं चरण तीर्थ. याच्यापेक्षा एकही तीर्थ या जगात मोठं नाही. कोणी म्हणतात अशी तीर्थयात्रा केली म्हणजे मनाला शांती मिळते. आता शांती भेटते का नाही भेटत, कारण जवळजवळ मी 8 वर्ष झालो. पहिल्या वर्षी मी शुक्तालला गेलो, दुसऱ्या वर्षी तुमच्या नैमिषारण्यामध्ये गेलो, नंतर बद्रीनाथला भागवत सप्ताह झाला, द्वारकेला गेलो, अनेक ठिकाणी उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये गेलो, जगन्नाथपुरीला, अनेक ठिकाणी भागवत सप्ताह जाऊन तीर्थयात्रेमध्ये परमेश्वराचं चिंतन केलं. शांती लाभते का नाही लाभत हे ज्याचं त्याला माहीत. पण अति जर प्रवास जर झाला ना माणसाचा, ट्रेनचा, बसचा किंवा प्रायव्हेट गाडीचा, शांती तर नाही पण वांती झाल्या वाचून राहत नाही मात्र, हे लक्षात घ्या. म्हणून शांती कुणाला कशी लाभते वाढत असे ज्वाळा, विचारा जाऊनी शहाण्याला. शहाणे हे फक्त संत असतात आणि हुशार हे जगकत्रे असतात. आपण प्रवचनात बसलो आणि एखाद्याने आपला खिसा कापला, आपण लगेच म्हणतो भल्ला हुशारीने कापला गड्या त्यांनी आपला खिसा. असं म्हणतो का भल्ला शहाणपणाने कापला? नाही. वाईट गोष्टींसाठी हा हुशार शब्द वापरत, भल्ला हुशार आहे. परंतु एखाद्या जर चांगल्या सत्यज्ञानाच्या 4 गोष्टी सांगत असेल तर लगेच त्याचे मित्र शहाणपणाच्या गोष्टी नको सांगू, अशी आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देतात. म्हणून चांगल्या गोष्टींसाठी, सत्प्रवृत्तीसाठी शहाणा हा शब्द वापरतात. म्हणून शहाणे हे फक्त संत असतात, हुशार हे जगकत्री असतात. हा शहाणा आणि हुशार याच्यामध्ये फरक आहे. ती शांती जर तुमच्या आमच्या मनाला पाहिजे असेल तर मनाचा हावरटपणा तो दूर झाला पाहिजे. राष्ट्रसंतांचं भजन आहे, हा वऱ्या मना ऐकेना मज गुरु भक्ती करू देना. 17 खाऊ नटराची भूक जी तुमच्या आमच्या मनात, बुद्धीत, चित्तात आहे ना, ती दूर ज्या दिवशी होईल ना,
त्या दिवशी मात्र तुमच्या आमच्या मनाला शांती लाभल्या वाचून राहणार नाही. 17 खाऊ नटराची भूक असणाऱ्याला कधीच आयुष्यामध्ये शांती भेटू शकत नाही. सुखदुःखे समेक कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुखाला आणि दुःखाला जे एकाच नजरेने पाहतात तेच या जगातामध्ये शांती प्राप्त करू शकतात संत अच्युत महाराजांसारखे. तुम्ही पहा ना, एखाद्या घरामध्ये जर पुत्रप्राप्ती कन्याप्राप्ती झाली तर लगेच आपण महाराजांना सांगत होतो, महाराज मला पुत्रप्राप्ती झाली, मला कन्याप्राप्ती झाली. महाराज तेवढ्यापुरते स्मित हास्य करायचे, वा वा छान झालं बरं, व्यवस्थित झालं. पण खूप असा हर्ष नाही. एखाद्याच्या घरामध्ये जर काही वाईट प्रक्रिया घडली असेल, वाईट क्रिया झाली किंवा कोणी गेलं असेल, वाईट घटना घडली असेल तर सहजच आपण अच्युत महाराजांना सांगत होतो, महाराज माझ्या आईचं असं झालं, माझ्या वडिलांचं, माझ्या भावाचं, जे कोणी असेल ते असं झालं. महाराज एकदम काही त्याचं दुःख करत नव्हते. महाराज उलट त्या ठिकाणी सांत्वनपर 2 शब्द सांगायचे. होतच असते, जो या जगतामध्ये जन्माला आला तो एक दिवस हे जग सोडून जाणारच आहे. कोण अमरपट्टा घेऊन आला मला सांगा, आणि कोण सुखी राहणार आहे शेवटपर्यंत? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधून पागे. तीच मनाची शांतता. कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थिती किम प्रभाषेत किमासित प्रजेत किम. ती स्थितप्रज्ञता लाभणे त्याला म्हणतात मनाची शांतता. याचं वर्णन स्वामी विवेकानंदांनी मोठं सुंदर केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की भक्ती योगामध्ये त्यांनी सांगितलं आहे, व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द मॅन हू इज प्युअरली इन अ ट्रान्सरेंटल कॉन्शियसनेस. स्थितप्रज्ञाची लक्षणं काय? तेव्हा भगवान गोपाल कृष्ण आपल्या भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला समजावून सांगतात. जे सद्गुरू अच्युत महाराज तुम्हा आम्हाला सांगत असत, जे स्वामी विवेकानंदांनी तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे, द मॅन हू इज प्युअरली इन द ट्रान्सरेंटल कॉन्शियसनेस इज फ्री फ्रॉम द ऑल व्हरायटीज ऑफ डिझायर ऑफ सेन्स ऑफ ग्रॅटिफिकेशन विच आर अराइजेस फ्रॉम द मेंटल ऑफ कॉन्कॉक्शन अँड सच मॅन कॅन अटेंड द पीस ऑफ माइंड इन हिज लाईफ. इट इज टू बी अ ग्रेट पर्टिक्युलर थिंग इन दॅट पर्टिक्युलर थिंग व्हॉट वी हॅव टू डू. ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या डोक्यामध्ये मानसिक तर्कवितर्क कधी निर्माणच होत नाहीत, सेन्स ऑफ ग्रॅटिफिकेशन, ज्याच्या आजूबाजूला कोणतीच दुर्वासना फिरकू शकत नाही, जो आपल्या आत्म्यामध्ये देव पाहतो, जो आपल्या आत्म्यामध्ये परमात्मा पाहतो, असे संत श्रेष्ठ आत्मज्ञानी महापुरुष संत अच्युत महाराज या जगतामध्ये खरी शांती त्या ठिकाणी त्यांना मिळत असते. हे लक्षात घ्या. कोणतीही संकट, कोणतीही आपत्ती जरी आली तरी अशा शांतमय सद्गुरूचं चिंतन करा, म्हणजे चिंता करण्याची गरजच पडणार नाही. तुमच्या आमच्या चंचल मनाला शांत करण्याकरता त्याचं नावच आहे, एक परम औषध आहे. संत अच्युत महाराज सांगायचे, मना त्याचं उलट करून टाका, त्याचं नाव आहे नाम, तेच त्याचं औषध बनून जाते. चंचल मनाला शांत करण्याकरता, ती शांती लाभण्याकरता आजच्या दिवशी सद्गुरूंनी दिलेल्या साधनेला सिद्धता प्राप्त करण्याचा दिवस, त्याचं नाव आहे गुरुपूजनाचा दिवस. सद्गुरूंनी जी तुम्हा आम्हाला नामाची साधना दिलेली आहे. मी परवाच्याही प्रवचनामध्ये एकदा बोलून गेलो की सगळ्यात मोठा अलंकार कोणचा हो? कोणी म्हणतात नाकातलं, कोणी म्हणतात कानातलं, कोणी म्हणतात डोक्यातली बिंदी, कोणी म्हणतात बोटातली अंगठी सोन्याची, कोणी म्हणतात हातातली बांगडी, पायातले जोडवे, कमरेचा छल्ला. नाही ना, हे तो कोणी त्याच्यावर त्या ठिकाणी धुडगूस घालून आपल्याकडून त्या ठिकाणी पळून घेऊन जातील. एखादा दरोडेखोर म्हणा, एखादा चोर म्हणा, तो आपल्याकडून चोरून घेऊन जाईल. हे परंतु एकच अलंकार आहे जो कोणी त्या ठिकाणी चोरूनही घेऊ शकत नाही, त्याच्यावर दरोडाही पाडू शकत नाही आणि हिसकावूनही घेऊ शकत नाही. त्या अलंकाराचं नाव आहे नाम संकीर्तन साधन पै सोपी आणि जळतील पापे जन्मांतरीची. त्याचंच नाव आहे नाम. कोणी म्हणतात ओम अच्युताय नमः, श्री अच्युताय नमः, जय जय अच्युताय नमः, सद्गुरू अच्युताय नमः. आपल्याला आवाहन करण्यात आलं ऑनलाईन की उद्याच्या त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांनी सहजच 1 तास 8 ते 9 पर्यंत आपला अच्युत नामाचा जप करायचा आहे. शक्य झाला तर करणं भागच आहे, शक्य झाला तर केलाच पाहिजे, प्रश्नच नाही. आपण बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ देतो, मग ते नामाला का देऊ नये? पण खरा तात्विक दृष्टीने हा झाला लौकिक अर्थ, ओम श्री अच्युताय नमः किंवा ओम नमः शिवाय. पण तात्विक अर्थ जर कोणचा असेल तर आपलं नाव आयुष्यामध्ये होऊ देऊ नये बदनाम, त्याचं नाव खरं नाम. मग तुम्ही ओम अच्युताय नमः म्हणा का नका म्हणू, श्री अच्युताय नमः, जय जय अच्युताय नमः, सद्गुरू अच्युताय नमः. नाही तर मग अच्युत महाराज नेहमी प्रवचनामध्ये म्हणत असत, मुख में नाम और बगल में छुरी. काय उपयोग आहे त्याचा? राम नाम जपना आणि पराय माल गपना.
काय उपयोग आहे त्याचा? म्हणून मनाला शांती जर मिळवायची असेल भाविकांना, तर सद्गुरूजी तुम्हा आम्हाला आजच्या दिवशी साधना देतात. त्या साधनेला सिद्धतेकडे पोहोचवण्याचा दिवस, त्याचं नाव आहे गुरुपूजनाचा दिवस. चौथी भिक्षा आहे अत्यंत महत्वाची, तिचं नाव आहे सक्रिय भिक्षा. क्रिया म्हणजे कर्म, कर्म करत राहा. संत अच्युत महाराजांनी असं कधीच म्हटलं नाही आपले कामधंदे सगळे सोडून द्या आणि एका जागेवर बसून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत राहा. नाही 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 नाही, हे अच्युत महाराजांचं ज्ञानच नाही आहे. अच्युत महाराजांचं ते ज्ञान आहे हाती काम आणि मुखी नाम, हाती उद्योगाचे साधन, राष्ट्रसंतांची ओवी, मुखी रामनामाचे चिंतन. हा मानवी जीविताचा खरा धर्म आहे. कर्म सुद्धा 4 प्रकारचे आहेत. एक आहे कर्म, दुसरा आहे अकर्म, तिसरा आहे विहित कर्म आणि चौथा आहे निषिद्ध कर्म. कर्म जे आपल्याला दैनंदिन जीवनात करावंच लागते. सकाळी उठल्याबरोबर तोंड घासावंच लागते, शौचमार्जन करावंच लागते, 4-5 आसनं, आंघोळ, व्यायाम हे केलंच पाहिजे. भूक लागली की त्या ठिकाणी खावंच लागते, तहान लागली की पाणी प्यावंच लागते. जे केलं पाहिजे दैनंदिन जीवनात त्याचं नाव आहे कर्म. पण जे करू नये ते करणे, खाऊ नये ते खाणे, पिऊ नये ते पिणे, वागू नये तसं वागणे, त्याला म्हणतात अकर्म. झालं कर्म आणि अकर्माची व्याख्या. सत्कर्मयोगे वय घालवावे, दुष्कर्मयोगी नाही म्हटलं साधू संतांनी. कशासाठी? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. सत्कर्माच्या मार्गाने जाल तर आपल्या जीविताचा स्वर्ग कराल आणि दुष्कर्माच्या मार्गाने जाल तर अच्युत महाराज नेहमी म्हणत असत, जे जे करशील ते ते भरशील या वचनाला विसरू नको, अमोल वेळा ही जन्माची वाया व्यसनी होऊ नको, जे जे करशील ते ते भरशील या वचनाला विसरू नको. म्हणून जे करावं लागते दैनंदिन जीवनात त्याचं नाव कर्म, जे करू नये त्याचं नाव अकर्म. शास्त्राने त्या ठिकाणी घालून दिलेले कर्म त्याला विहित कर्म म्हणावं. जसं त्या ठिकाणी आपण एखादं लग्न आहे, एखादी मोहंज आहे, उपनयन संस्कार, एखादं लग्न जर 10:30ला आहे, शास्त्राने घालून दिलेलं मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर ते करणं त्याचं नाव शास्त्राने घालून दिलेले कर्म, त्याच्यानुसार चालणे त्याला म्हणतात विहित कर्म. याच्या उलट शास्त्राच्या विरोधात केलेलं कर्म, 10:30चं लग्न संध्याकाळी 5:30ला लावतात, सकाळी 9:30ची म्हणजे दुपारी 2:30ला लावतात. ही का भक्ती खरी जो मन पडते बांगेरी? काय त्याला विचारा का रे एवढा लग्नाला वेळ का लागून राहिला? नाही, लग्न एकदाच होत असते ना, बाकीच्यांचे काही 5-5, 7-7 लग्न होतात का आयुष्यामध्ये? हा भोळसट विचार तुम्हा आम्हाला सोडून दिला पाहिजे. अज्ञानमच्या भिजातस्य जो पार्थ संपद मासुरी. तुम्ही ज्या वेळेला या सत्कर्माची आपल्या घरामध्ये मंगल कार्याची पत्रिका सद्गुरूंना देता, भगवंताला देता, कुलदेवतेला देता, ते त्यावेळेला त्या काळामध्ये त्या टाईमला त्या वेळेला तिथे हजर असतात सभ्यतेच्या सभामंडपामध्ये. ज्या वेळेला तो नवरदेव त्या घोडम्यावर ढमक ढमक नाचत असतो तो, आणि मग वेळेचं काम वेळेवर न करी